जुई, गुड नाइट. गुड नाईट. जुई, ते स्वीट वाला नाइट. स्वीट नाईट. जुई, आता काय आला? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आला असाच नेहमी सोबत राहा. चल मग मी पण आते. नाही आता जा, नाहीतर आई खरंच बघतील. काय मी जरा रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न केला की तू लगेच आईचं नाव घेते. जाऊ दे, बाय, गुड नाईट. आला आला पण ना खरंच वेड आहे. आणि त्यात ही संध्या. थांबा थांबा. हा तुझाच आहे ना? हो, सध्या तरी माझ्याकडेच आहे. इच्छाधारी मंत्र मिळवताना तो मला दिला गेला होता आणि याच्यासोबत काहीतरी जबाबदारी येणार असंही सांगितलं होतं. वेळ आल्यावर तुला ती जबाबदारी कळेल. हो, असंच सांगितलं होतं. त्याचा जेव्हा उपयोग करायचा असेल तेव्हा तुला ते आपोआप समजेल. पण त्यासाठी हा मणी जपून ठेवा. हा मणी असा इथे तिथे ठेवून नाही चालणार. संध्याने हा मणी सकाळी बघितला असता. काय करू काय करू? आयडिया. शुभ्रमणी का चमकतोय? याचा अर्थ काय? तुला भेटायला आलोय. बाहेर ये ना. आला काय तुझं? तुझ्यावर प्रेम आहे. म्हणून आलोय भेटायला. जुई, काय आला? आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. संध्या, थँक्यू. हा का थँक्यू का? अगं संध्या, तू होतीस म्हणूनच तर मी गुढीच्या नैवेद्यासाठी या नारळवडे बनवू शकले. तिथे आई सोबत असायची आणि इथे तू. जुईते
तुम्ही अजिबात घाबरू नका. मी सगळं काही करायला शिकवीन, पण ते आधी एक प्रॉमिस करावं लागेल. कसलं प्रॉमिस? एक दिवस मस्त जेवण करून मला जेवायला वाढावं लागेल. प्रॉमिस. संध्या झाली का सगळी तयारी? हो आई साहेब, पूजेची साडी ऑलरेडी तिथे ठेवली आहे. बत्ताशाच्या माळा, पूजेची थाळी आणि नैवेद्याची खीर सगळं रेडी आहे. वा, सगळी तयारी झाली आहे तर. आणि हो, जुईताईंनी केलेल्या नारळाच्या वड्या पण तयार आहेत. ठीक आहे, मी ताटं घेऊन बाहेर जाते आणि नैवेद्याची खीरच बस झाली. तेवढी नैवेद्याची खीरच घेऊन बाहेर ये. आणि हो, तुम्ही सगळे तयार होऊन लवकर बाहेर या. गुढीची पूजा करायची असते, माहितीये ना? सो झाली तयारी? ए वाव, नारळवडी कोणी केल्या? जुईताईंनी बनवल्या होत्या वाव. गुढीच्या नैवेद्यासाठी. मग पण आई साहेब बोलल्या नैवेद्यासाठी खीरच बस. One, two, three, four. Tada. 1, 2, 1, 2, 3, 4. Tada. 1 2 का 4 4 2 का 1 माय नेम इज लखन असं आहे ते. काका हो, ते वेगळं हे वेगळं. अरे पण रिदम एकच आहे ना. हो काका, पण तो रिदम तुटायच्या आधी आपण प्लीज गुढी उभारून घेऊया ना. अरे हो, पण कसली काय झाली तुला? कुठं जायचंय? काका आता हे असे कपडे घालून मी काही पक्षी निरीक्षणाला जाणार आहे का? तुझं काही सांगता येत नाही, जाशील बाबा तू. ऐका ना प्लीज प्लीज, पटकन आठवूया ना ते. हे बघा, तिकडे शोभायात्रा सुरू पण झाली असेल. मी जर आज लेट केला ना तर ती पथकातली मुलं आहेत ना, ती ढोल ताशाच्या ऐवजी मला बडवतील. दंग 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 दंग. अरे हो, घाई नको करू. हा, तुम्ही आजकालच्या पोरांना घाईच पार. साडी दे का बाळा. काका, आता लेट होतोय म्हणून बोलतोय ना. हे बघ, बाहेर लेट होतोय म्हणून घरातला सण काय असं उरकून घ्यायचा नसतो. हा, सण म्हणजे काय फॅशन नसतं रे उदय. हो काका, पण त्यात आज गुढी पाडवा म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस. म्हणजे हॅपी न्यू इयर. पण तो 1 जानेवारीला असतो ना. तो इतरांसाठी, पण मराठी माणसांसाठी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. येस काका, आजोबा, तुम्हाला दोघांना हॅपी न्यू इयर. हा, हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर नाही बाळा, सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुला आणि तुला सुद्धा रे उदय. हा, सेम टू यू. काय म्हणजे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी सदिच्छा. आता कसं? आणि काय रे, आज काय माहितीये ना? तुम्हीच तर म्हणालात ना गुढीपाडवा. खदड्यात ते नाही, आला पाणी जुई. हा, त्यांच्या लग्नाची पूजा ना. हा. म्हणूनच म्हणतोय मला जाऊ द्या, म्हणजे मी पटकन येईन ना. अरे पण तू गेलास तर इथं तयारी कोण करणार? काका हो, अर्धी तयारी केली मी, अर्धी आल्यावर करतो. प्लीज ना, लेट होतोय काका. तुम्ही असं हळू बोल. हे सगळं सिक्रेट आहे, माहितीये ना तुला? हो माहितीये मला, म्हणूनच म्हणतोय मी लवकर जातो आणि पटकन येतो ना. जाऊ प्लीज. हळू बोल, मावशी आली बघ तुझी. अहो, चला स्वरा, आता आपण गुढी उभारूया. जुई, झाली तयारी? हो. काय झालं जुई, तू नाराज आहेस?
नाही, काही नाही. जुई, तुझ्या आवाजावरून कळतंय की तुझं काहीतरी झालंय. आला, मी तयार झाले, पण सगळीकडे मला असंच वाटतंय की हे नातं कोणालाच मान्य नाहीये. जुई, आपलं नातं लोकांना मान्य नसेल, पण आपण जर एकमेकांसोबत असू ना, मग आपण काहीही करू शकतो. आला बरे, ही सगळी माणसं आपली आहेत ना, मग आपण त्यांची समजूत का नाही काढू शकत? जुई, ही सगळी माणसं आपली आहेत. आपण त्यांना आपलंसं करून घेऊ, फक्त त्याला थोडासा वेळ लागेल, पण आपण ते करणारच. चल आता पटकन स्माइल कर, चल पटकन. ओके, माझ्याकडे एक आयडिया. माझ्याकडे तुझ्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी काहीतरी आहे. जस्ट अ मिनिट. गजरा, येस. तुला माहिती आला, प्रत्येक मुलीसाठी हे नेहमीच एक बेस्ट गिफ्ट असतं. चल वळ. किती छान दिसतेय ना गुडी. चला, झाली गुढीची पूजा. नाही आजोबा, चला मी सगळ्यांना प्रसाद देते. आई, असं
अरे व्हेरी गुड. चला आपण प्रसाद घ्या. हे घे संध्या. स्वरा. आज प्रसादाची खैरात आहे. उदय, घेतलास ना प्रसाद तू? मग आता का थांबला? घाई नाही का तुला? हॅलो हॅलो. नैवेद्याची खीर दरवर्षी छान असतेच, पण आज नारळवडी आहा हा एक नंबर केल्या. आई खूप छान केले. हे बघ अख्खी खातो. सुईने केली आहे. हॅलो. हो झाली ना पूजा. प्राजक्ताचं चला, एक कार्य पार पडलं, आता दुसऱ्या कार्याची तयारी करूयात. दुसरं कार्य आता काय करायचं राहिलंय? गुढी तर उभारून झाली. अच्छा, बाबा तुमच्या गायनाचा कार्यक्रम ठेवलाय का तुम्ही? गायन नाही ग, पूजा. कसली पूजा? आलाप आणि जुईच्या लग्नाची पूजा. काय? अशी कशी अचानक पूजा ठरवलीत? मला काही बोललात पण नाहीत. काल रात्रीच ठरलं. कुणाचं? माझं आणि उदयचं. काय आहे, आलापच्या आणि जुईच्या लग्नाची पूजा करायची राहिलीच होती. आता आज अनेशा गुढीपाडवा, 3:30 मुहूर्तातलं एक मुहूर्त, म्हटलं करून घेऊया. पण एवढी काय घाई लागली होती तुम्हाला पूजेची? अगं घाई कुठे, हातासरशी होऊन जाईल, घरातल्या घरातच करू. हो बाबा, पण तयारी. अरे मी आणि उदयनं अर्धी तयारी केलीये, आता अर्धी आपण करूयात. चला पटकन, गुरुजी येतील एवढ्यात. चला, इथली पूजा तर झाली. आलाप, जुई, आता आतल्या पूजेसाठी तयार व्हा लवकर. हो. चला. आणि चला सगळ्या, आपल्याला तर पूजा करायची ना आपली. चल.